Good evening, guys. Okay, let's give a verdict about this bike, Himalayan 411. See, मी एका लोअर पॉवर लोअर टॉक वाल्या गाडीकडून या गाडीकडे आलो आहे. सो फॉर मी ह्याला जो पॉवर अँड टॉक आहे दॅट इज मोर दॅन इनफ फॉर मी. आणि आता मी जे राईड्स केले आहेत त्याच्यामध्ये माझं क्रुझिंग स्पीड असतो 80 to 90 अराउंड. आणि मला वाटतं की माझ्यासाठी हा खूप आहे. मे बी आय एम डुईंग सोलो राईड्स, दॅट इज वाय. जे ग्रुप राईड करतात त्यांच्यासाठी कदाचित आय माइट बी स्लो. फॉर मी this bike is more than enough. आता जो पॉवर आणि टॉक आहे तो मला खूप वाटतो. हा जो आता हायर पॉवर अँड टॉक, ज्याने हायर पॉवर अँड टॉकवाली गाडी चालवली आहे त्याला ह्याच्यात नक्कीच कमी वाटेल. बट मग आय फील की त्यांनी हिमालयन 450कडे जावं. आणि तसं पण आता यू डोंट हॅव अ चॉईस, कारण ही गाडी आता डिस्कंटिन्यू झालेली आहे. यू विल हॅव टू ऑप्ट फॉर हिमालयन 450. See, I had covered मी माझी फर्स्ट ट्रिप अक्कलकोटला होती. दॅट टू ओनली आफ्टर फर्स्ट सर्विस झाली होती की नाही. नो ओके फर्स्ट सर्विस झाली होती. आणि आय हॅड टू कीप माय स्पीड बिलो 80 की 90 काहीतरी सांगितलं होतं मला. 80 आय थिंक. ओके 80. So below 80 I did my अक्कलकोट ट्रिप. 80 km/h च्या स्पीडपेक्षा कमी स्पीडने मी अक्कलकोटची ट्रिप केली होती. आणि सेकंड ट्रिप आत्ताच गोव्याला केली मी लास्ट मंथ डिसेंबरमध्ये. तेव्हा माझा क्रुझिंग स्पीड अराउंड 80 to 90 होता. आणि मला वाटतं की फॉर ॲक्च्युअल रायडर्स दॅट इज मोर दॅन इनफ. ज्याला फास्ट जायचं आहे त्यांनी ऑफकोर्स मोठी गाडी घ्यावी. मी असं म्हणत नाही की ऑल शुड क्रूज ॲट दॅट स्पीड, बट आय फील फॉर मी क्रुझिंग स्पीड, दिस क्रुझिंग स्पीड इज परफेक्ट. दॅट डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन. मी माझं ओपिनियन सांगितलं. ओपिनियन्स माइट डिफर. आता माझे किलोमीटर्स झाले आहेत 6589. तो 6500 किलोमीटर्स ही गाडी चालवली आहे. त्याच्यावर मी माझा वर्डिक्ट सांगतो आहे की या गाडीबद्दल की दिस इज अ ग्रेट बाईक.